झटपट चटणी तयार, उपवासाची खोबऱ्याची चटणी। किती सुंदर अशी जाळी पडली आहे बघा। तुम्हाला मी मोडून दाखवते। एकदम मस्त झाले आहेत, कुरकुरीत पण असे हलके सॉफ्ट पण झालेत आहेत, खायला अगदी भारी वाटतात। आज उपवास आहे, रात्री साबुदाणे देखील भिजत घालायला विसरलात, सकाळी कामावर जायची देखील गडबड आहे, झटपट काहीतरी बनवायचं आहे, त्यामुळे हा उपवासाचा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही भरपूर सारे साबुदाण्याचे पदार्थ ट्राय केला असाल, पण हा पदार्थ तुम्ही ट्राय केला नसाल, त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडेलच। नमस्कार, मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला उपवासासाठी एक स्पेशल पदार्थ बनवून दाखवणार आहे, जो बनवायला एकदम साधा सोपा आहे। म्हटलात ना, एक 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ बनवून तयार होतो। यासाठी ना तुम्हाला साबुदाणे भिजत देखील घालायची गरज नाही, किंवा थालीपीठासारखं आपल्याला थापून देखील बनवायचं नाही। एक मिश्रण बनवायचं आणि तव्यात सोडायचं, गरमागरम असा पदार्थ तयार होतो। आज मी तुम्हाला ना उपवासाचे धिरडं बनवून दाखवणार आहे, म्हणजे त्याला तुम्ही पोळा देखील म्हणू शकता, उपवासाचा पोळा। या धिरड्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला मी 2 उपवासाच्या स्पेशल अशा चटण्या बनवून दाखवणार आहे। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उपवासाचा पोळा बनवण्यासाठी आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतलाय, 3 बटाटे उकडून साली काढून घेतलेत, त्यानंतर मिरची कापून घेतली आहे, जिरं, चवीनुसार मीठ, आणि हे धिरडं भाजण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि पाणी। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आपण हे साबुदाणे घेऊया, आणि हे साबुदाण्याची आपल्याला सुरुवातीला चांगली पावडर तयार करून घ्यायची आहे, बारीक करून घेऊया। हे बघा, साबुदाण्याची अशी पावडर तयार करून घेतली। आता आपल्याला ह्यामध्ये हा उकळलेला बटाटा आहे ना, तो कापून टाकायचा आहे, म्हणजे एकच आपल्याला ना हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। असा कापून टाकलात ना की लगेच बारीक होईल, आणि एकच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं, हा म्हणजे झटपट होतं, वेळ लागत नाही। 1 कप साबुदाण्यासाठी ना मी 3 मध्यम आकाराचे बटाटे असे उकडून घेतले आहेत। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मिरची टाकायची आहे, तुम्हाला हा पोळा किती तिखट हवाय त्या अंदाजाने हिरवी मिरची टाकायची। त्यानंतर थोडं थोडं आपल्याला ह्यामध्ये पाणी ओतायचं आहे, आणि एकदम बारीक असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य मी एकदम बारीक असं करून घेतलंय। असं थोडं थोडं पाणी ओतायचं, आणि असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय। आता आपल्याला ह्यामध्ये जिरं टाकायचंय, जिरं ना असं वरतूनच टाकायचं, म्हणजे दिसतं पण मस्त पोळ्यावरती, असं मिक्सरला बारीक नाही करायचं। आणि चवीनुसार मीठ, आणि मिक्सरचं भांडं वगैरे आपल्याला हे धुवून घ्यायचंय। केवढं हे मिश्रण ठेवायचं ते तुम्हाला मी दाखवते। व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलंय, अजून थोडं आपल्याला ह्यामध्ये पाणी लागणार आहे। हे बघा, एवढं असं आपल्याला हे मिश्रण ठेवायचंय, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, व्यवस्थित आपल्याला तव्यावरती असं पसरवता येईल असं आपल्याला हे मिश्रण ठेवायचंय। बघा, हे मिश्रण आता आपण 5 मिनिटं जरा झाकून ठेवूया, आणि चांगले मुरू दे। तोपर्यंत आपण ना 2 स्पेशल अशा चटण्या बनवून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा आपण खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय, इथे ओलं खोबरं घेतलंय, चटणी किती तिखट हवी आहे त्या अंदाजाने हिरवी मिरची टाकायची, आणि चवीनुसार मीठ। एकदम थोडंसं ह्यामध्ये पाणी ओतते, आणि मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही या उपवासाच्या पदार्थामध्ये ना, म्हणजे उपवासाच्या दिवशी समजा कोथिंबीर वगैरे खात असाल ना, तर ती टाकला तरी देखील चालेल। इथे कोथिंबीर टाकायची आणि बारीक करून घ्यायची, किंवा आपण जे मिश्रण बनवलं ना त्यामध्ये देखील बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलात ना तरी देखील चालेल। सर्व साहित्य मी चांगलं असं बारीक करून घेतलंय। बघा, तुम्हाला किती चटणी पातळ घट्ट हवी आहे ना, त्या अंदाजाने पाणी ओतून अशी बारीक करून घ्यायची, पण जास्त पातळ पण ठेवू नका, अशी एवढी ठेवा म्हणजे खायला चांगली वाटते। आता आपण तडका देऊया। तडका पॅन मध्ये ना इथे मी तेल असं 2 चमचे गरम करून घेतलंय, त्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं टाकायचंय, आणि असा गरम गरम तडका द्यायचा चटणीला।
झटपट चटणी तयार, उपवासाची खोबऱ्याची चटणी. आता आपण दह्याची चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे. तुम्हाला किती चटणी हवी आहे दह्याची त्या अंदाजाने असं दही घ्यायचं. दही आपण चांगलंसं हे फेटून घ्यायचं, एकदम स्मूथ करायचं. अजिबात ह्यामध्ये ना गुठळ्या नाही ठेवायच्या. चटणीला तेवढं चांगलं टेक्स्चर येत नाही आणि दिसत पण नाही चांगली. हे बघा असं स्मूथ करून घ्यायचं. आता आपल्याला ह्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाणे भाजून इथे मी मिक्सरला असे बारीक करून घेतले आहे. अशा दह्याच्या चटणीमध्ये टाकायच्या. चटणी खायला अगदी मस्त वाटते. साखर इथे ना जरा अशी बारीक करून घेतली आहे मी, म्हणजे दह्यात पटकन विरघळेल. अशीच टाकला अख्खी ना तरी देखील चालेल, पण पटकन विरघळण्यासाठी अशी मी बारीक करून घेतली आहे. थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचंय. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे. मिक्स करून घेऊया. उपवासाची स्पेशल अशी दही चटणी तयार आहे. तवा ठेवलाय तापत. तव्याला आपण तेल लावून घेऊया. तवा आपल्याला ना चांगलासा तापवूनच घ्यायचा आहे. तवा चांगला तापला की संपूर्ण तवाभर असं तेल लावून घ्यायचं. आता आपण मिश्रण ओतूया. हे बघा सुरुवातीला असं 1 चमचा ओतायचं, हळूहळू जो तवाभर होतं. परत 1 चमचा असं मिश्रण घ्यायचं आणि असं भाजून ओतायचं. मग असं व्यवस्थित तवाभर करायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस मिडियम करायचा आहे आणि ह्याच्यावरती असं झाकण ठेवून एका बाजून भाजून घ्यायचा. एका बाजून हे धिरडं पोळा चांगला असा भाजून घ्यायचा. चांगला भाजला ना की व्यवस्थित त्याच्या कडा सुटतात. सुरुवातीला हे भाजायला जरा 4 ते 5 मिनिटं लागतात, पण संपूर्ण कडा अशा मोकळ्या व्हायला पाहिजेत. कडा मोकळ्या झाला ना की मस्त असा तो उलटतो. तुम्हाला मी दाखवते करून. पहिले 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढायचंय. लगेच उलटायला जायचं नाही हा, कारण अजून बघा कडा मोकळ्या झालेल्या नाही आहेत. आपण जरासा तवा उचलायचा आणि जिथे गॅसची फ्लेम आहे ना तिथे ठेवायची, कारण आग कशी अशी मधोमधच लागते ना, कडेन लागत नाही. म्हणून आता तवा जरा हलवून ना सगळ्या बाजून मस्त भाजून घ्यायचं. या धिरड्याची खालची बाजू आहे ना हलकी अशी लालसर व्हायला पाहिजे. लालसर झाली की सगळ्या कडा आपोआप मोकळ्या होतात. आता जर तुम्ही उलटायला गेलात ना तर उलटणार अजिबात नाही, कुस्करेल. त्यामुळे जरा वाट बघायची. हे बघा कडा मोकळा व्हायला सुरुवात झाली आहे ना. हात जर लावून बघितला ना जसे ओला आहे, असं आपल्याला नको आहे. पूर्ण सुकं व्हायला पाहिजे. हे बघा कडा कशा मोकळ्या झाल्यात ना, एकदम असं सुट्ट झालंय. आता आपल्याला वरतून तेल लावायचंय. तेल पण हे बनवण्यासाठी कमी लागतं, अजिबात हे तेलकट होत नाही. बघा अगदी मस्त झालंय. आता दुसऱ्या बाजून पण गॅस मिडियमच करून हे भाजून घेऊया. बघा अगदी मस्त भाजलंय. असं आपल्याला हे भाजून घ्यायचा. एकदम कुरकुरीत छान व्हायला पाहिजे, मग हे खायला एकदम भारी लागतं. हा तुम्ही याला उपवासाचे घावणे देखील म्हणू शकता. कुरकुरीत घावणे, कुरकुरीत धिरडं, उपवासाचा पोळा काही म्हणू शकता. पण हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला आवडेलच. इतका भारी होतो. गरमागरम उपवासाचे कुरकुरीत धिरडे खाण्यासाठी तयार आहे. एकदम मस्त झाले बघा, हलके फुलके झालेत एकदम. ना आपण ना असे एका चाळणीत काढून ठेवायचे, म्हणजे अजिबात ना त्याला पाणी सुटत नाही. दुसरं धिरडं तयार होईपर्यंत पहिलं तयार झालेलं हे काढून ठेवायचं. हे कसं थंड होतं ना, असं डायरेक्ट तुम्ही जर प्लेटमध्ये ठेवलात ना तर त्याला पाणी सुटतं आणि मग ते चिकट होतात. तसं नको, आपल्याला मस्त असे कडक कुरकुरीत हवेत, म्हणून असे चाळणीत काढून ठेवायचे. दुसरं धिरडं तयार करून घेऊया. असा 1 चमचा सुरुवातीला असा तव्यात सोडायचा, म्हणजे ते जेवढं जाईल ना तितकं असं पसरतं. आणि मग उरलेल्या बाजूत आहे ना, उरलेल्या जागेत चमच्यान पुन्हा मिश्रण सोडायचं. मस्त भाजलंय बघा, असा रंग यायला पाहिजे. एकदम भारी झालंय. दुसऱ्या बाजून पण भाजून घेऊया.
एकदम मस्त झाले आहेत, पातळ झालेत आहेत, दिसतायतच ना भारी. हलका त्याला मऊपणा पण आहे, हलके असे मस्त क्रिस्पी झाले आहेत. म्हणजे हे बघा, असे मला जरा मोडावेसे पण वाटत नाही, इतके मस्त झाले आहेत. किती सुंदर अशी जाळी पडली आहे बघा. तुम्हाला मी मोडून दाखवते. एकदम मस्त झाले आहेत, कुरकुरीत पण असे हलके सॉफ्ट पण झालेत आहेत, खायला अगदी भारी वाटतात. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू. गरमागरम उपवासाचे घावणे म्हणजेच धिरडे आणि चटणी या खायला.